श्रोते हो नमस्कार. संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार. श्रोते हो, संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात आजवर आपण अनेक विषयांबद्दल माहिती करून घेतली. त्यामध्ये संस्कृती समजून घेताना प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्था, वैदिक साहित्य अशा अनेक विषयांचा परिचय आपण करून घेतला. आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत रामायण या आद्य महाकाव्याविषयी. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्रणव गोखले. प्रणव गोखले हे संस्कृतचे तज्ज्ञ आहेत आणि पुण्याच्या वैदिक संशोधन मंडळामध्ये ते सहाय्यक संचालक या पदावर कार्यरत आहेत. याशिवाय ते उत्तम कीर्तनकारसुद्धा आहेत. नमस्कार प्रणव गोखले सर. नमस्कार. संस्कृत वाङ्मयाचा परिचय करून घेताना सुरुवातीला आपण पाहूया आर्ष महाकाव्यांविषयी, आणि त्याविषयी आज तुम्ही आम्हाला अगदी सविस्तर माहिती द्यावी अशी आमची इच्छा आहे. नक्कीच आवडेल. आता सुरुवातीचाच प्रश्न असा आहे, आपण ज्याला आर्ष महाकाव्य असं म्हणतो, ही महाकाव्य म्हणजे नक्की कोणते ग्रंथ? आर्ष महाकाव्य या शब्दाची आधी आपल्याला फोड लक्षात घ्यायला लागेल. महाकाव्य संस्कृत किंवा प्राकृत भाषांमध्ये उदंड झालेली आहेत, मात्र त्यातल्या काहीच महाकाव्यांना आर्ष हा शब्द लावला जातो. ऋषी प्रणीत जे आहेत त्यांना आर्ष असं म्हटलं गेलंय. मग हे ऋषी कोणते? तर या सगळ्या ऋषी कुळामध्ये, ऋषी परंपरेमध्ये दोन नावं ही अग्रगण्य मानली गेलेली आहेत. पहिलं नाव हे प्राचेतस वाल्मिकींचं आहे आणि दुसरं नाव हे वेदव्यासांचं आहे. महर्षी वाल्मिकी यांनी जी चतुर्विंशती साहस्री संहिता रचली तिलाच रामायण म्हणून आपण ओळखतो. ते पहिलं आर्ष महाकाव्य आहे. आणि वेदव्यास किंवा ज्यांना कृष्णद्वैपायन म्हणून ओळखलं जातं त्यांनी लिहिलेलं महाभारत, शतसाहस्री संहिता म्हणून जिला ओळखलं जातं, ते महाभारत हे दुसरं आर्ष महाकाव्य आहे. अशी दोन आर्ष महाकाव्य आपल्या भारतीय परंपरेमध्ये मानली गेली आहेत. आणि मग ह्यांनाच इतिहास ग्रंथ असंही म्हणतात का सर? हो. इतिहास पुराणाभ्याम वेद समुपबृंहयेत असं महाभारतातच खुद्द वचन आहे की वेदांचं उपबृंहण करण्यासाठी इतिहास आणि पुराण यांची जोड दिली गेली. उपबृंहण म्हणजे थोडक्यात अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पुरवणी. आपण जसं एक पुस्तक लिहितो, एका विचाराच्या कक्षेमध्ये एका स्तरावर जाऊन लिहितो, आणि जेव्हा ते विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचेनासे होतात, क्लिष्ट वाटायला लागतात, तेव्हा ते समजावेत यासाठी त्याचं सुलभीकरण करून अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये जेव्हा ते सांगितलं जातं ते उपबृंहण असतं. पुरवणी म्हणता येईल, एक पूरक ग्रंथविशेष असंही म्हणता येईल. तर या इतिहास आणि पुराणांनी हे वेदांचं उपबृंहण केलं. मग इतिहास हा शब्द जर आपण घेतला, आधुनिक काळामध्ये इतिहास म्हणजे हिस्ट्रीच्या ज्या व्याख्या निर्धारित केल्या गेल्या आहेत त्यापेक्षा आपली भारतीय इतिहासाची धारणा ही खूप वेगळी आहे. इति ह आस अशी या इतिहास शब्दाची फोड केलेली आहे. असं कधी काळी होतं, असं सांगितलं जातं, असं ऐकलं जातं. हे सगळं ऐकीव, सांगीव अशा घटनांवर आधारित आहे. त्यामध्ये कालानुक्रम प्रत्येक वेळेला अपेक्षित असतोच असं नाही, मात्र समाजाला नीतिशास्त्राचं किंवा न्यायमार्गाचं जे योग्य ज्ञान द्यायचं आहे त्यासाठी या कथांचा, या प्राचीन काळात घडलेल्या प्रसंगाचा उपाययोजनात्मक भाग म्हणजे हा भारतीय इतिहास. त्यामुळेच आपल्याला आपल्या संपूर्ण ज्ञानशाखेवर जो एक थोडासा आरोप केला जातो की ह्याला कालाची संगती नाही. आपल्याकडे भारतीय विचारधारेमध्ये प्रत्येकजण इतका प्रसिद्धी परांगमुख होता, म्हणजे आपले अगदी वैदिक काळातल्या ऋषींपासून आजपर्यंतच्या संत महात्म्यांपर्यंत ही प्रवृत्ती दिसते. कुठेही माझं नाव यावं, ही माझी कृती म्हणून ओळखली जावी अशी आसच कोणाला नव्हती. त्यामुळे ह्या सगळ्या व्यक्ती आपल्याविषयी, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याविषयी एक मुग्धता पाळतात. त्यामुळे आज जेव्हा आपण इतिहासामध्ये कालनिश्चिती, कालनिर्धारण करतो तेव्हा सगळ्यात मोठा पुरावा, सगळ्यात मोठं प्रमाण, साधन इतिहासाचं हे ग्रांथिक किंवा वाङ्मयीन मानलं गेलं आहे. तेच आपल्याकडे भारतीयांकडे खूप कमी उपलब्ध होतं. अगदी मोजके कवी आहेत जे आपल्या काळाचा, आपण कुठल्या राजाचे आश्रित आहोत यांचा उल्लेख करतात.
अगदी महाकवी कालिदासासारखा कवी देखील स्वतःविषयी अतिशय मुग्धता पाळतो. त्यामुळे हा जो स्वतःविषयी फार न बोलण्याचा भारतीयांचा किंवा भारतीय संस्कृतीतला स्वभाव आहे, त्यामुळे ही कुठेतरी ज्याला आधुनिक भाषेत निग्लिजन्स म्हणूया असा झाला असं म्हणता येईल. बरोबर. मात्र त्यामध्ये पाश्चात्यांच्या दृष्टीने जी कालसंगती आवश्यक आहे, ती कालसंगती ही प्रत्येक वेळी समाजाच्या धारणेसाठी पूरक असतेच असं नाही. काही वेळेला इतिहासातली उपद्रवात्मक मूल्य या कालसंगतीच्या अट्टहासातून शोधली जातात आणि त्याच्यावर अनेक मोठे वादंग माजतात. त्यामुळे ही जी तत्व समाजाला पूरक आहेत, समाजामध्ये विधायक कार्य करण्यासाठी जी काही योगदान देऊ शकतात, तेवढीच तत्व, तेवढीच सूत्र भारतीय इतिहासकार असं आपण ज्यांना म्हणू शकतो त्यांनी उचलून धरली. आता आपण जर विचार केला रामायण या ग्रंथाचा, मुख्यतः तो आपला अगदी म्हणजे भारतीयांच्या जीन्समध्ये हा ग्रंथ आहे असं अगदी. म्हटलं तरी हो. हरकत नाही. या रामायणाच्या बाबतीतही आपल्याला असं म्हणता येईल का की हे लिखित स्वरूपात कदाचित नंतर आलं असेल, पण परंपरेत ते पहिल्यापासून होतच, हो, नाही का? रामकथा आणि त्या रामकथेचं जेव्हा रामायण घडलं, खुद्द महर्षी वाल्मिकींनी देखील आपल्या रचनेमध्ये, ज्याला आपण चतुर्विंशती साहस्री संहिता म्हणून मगाशी नाव पाहिलं, त्यामध्ये मी अनेक गाथांवरून हे रामचरित्र रचतोय ही ग्वाही दिलेली आहे. बर. म्हणजे महर्षी वाल्मिकींच्याही आधी अनेक गाथांच्या स्वरूपामध्ये, म्हणजे आजच्या भाषेत ज्याला लोकगीत, लोककथा असं म्हणता येईल, त्यांच्या स्वरूपामध्ये प्रसृत असणारं हे रामचरित्र महर्षी वाल्मिकींनी पहिल्यांदा ग्रंथबद्ध, संहिताबद्ध स्वरूपात मांडलं. यामध्ये अनेक कथा, उपकथा ज्या महर्षी वाल्मिकींच्या उत्तरकाळी, म्हणजे खूप नंतर झालेल्या अनेक विद्वानांनी, अनेक आचार्यांनी, कवींनी या कुठल्या तरी गाथांमधून उचलल्या आणि त्या गाथांच्या आधारे आपापल्या प्रतिभेनुसार, आपापल्या परिष्करणातून एक नवीन रामकथा किंवा रामकथेतला एखादा नवीन आयाम हा जगासमोर आणलेला आहे. हा लोककथांमधून आला रामायण ग्रंथ, पण ह्या ग्रंथाचा, ह्या रचनेचा काळ असा म्हणून काही सांगता येतो का? हो, रामायण आज जी आपण संहिता वाचतो त्याला दोन परंपरांच्या दृष्टीने आपल्याला कालनिश्चिती त्याची करता येईल. एक मौखिक परंपरा, सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने मौखिक परंपरा ही कुठेतरी अगदी वैदिक काळापर्यंत मागे जाऊ शकेल. त्यामुळे मौखिक परंपरेचा काल आपल्याला कदाचित सांगता येणार नाही. मौखिक परंपरा म्हणजे गुरूंनी आपल्याला माहीत असलेलं, आपल्याला प्राप्त झालेलं तत्वज्ञान, ज्ञान किंवा ज्या काही कला कौशल्य असतील ती शाब्दिक स्वरूपामध्ये, व्याख्यानाच्या किंवा प्रवचनाच्या स्वरूपामध्ये शिष्यांना सांगायची. शिष्यांनी ते ग्रहण करायचं, आपल्या स्मृतीमध्ये मेधेद्वारे धारण करायचं आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तिचं समायोजन, उपायोजन करायचं. ही मौखिक परंपरा आहे. यामध्ये कुठेही विद्या, शास्त्र हे लिखित स्वरूपात आणायचा अट्टहास आपल्याला दिसत नाही. तर मौखिक परंपरेचा आपल्याला ट्रेस लावता येणार नाही. बरोबर. पण लिखित परंपरा, आज आपल्याला उपलब्ध असणारं जे रामायण आहे, हे रामायण एक आधुनिक पाश्चात्य विचारवंत आणि भारतीय विचारवंत यांच्या दोघांच्या मतांच्या समन्वयातून एक कालनिश्चिती झालेली आहे. बडोदा ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी रामायणाची एक चिकित्सित आवृत्ती प्रकाशित केलेली आहे. त्यामध्ये एक जो गृहीत धरलेला काळ आहे तो इसवी सन पूर्व 4थं शतक ते इसवी सनोत्तर 4थं शतक. खरं तर हाच कालावधी महाभारताचा देखील आहे. बर. पण निश्चिती करत असताना महाभारताचा रचना काळ हा रामायणाच्या आधी सांगितला गेला, मानला गेला. आणि त्यानंतर म्हणजे साधारण इसवी सनापूर्व 4थं शतक ते 3रं शतक याच्या मधल्या कालावधीत कधीतरी महाभारताच्या रचनेला प्रारंभ झाल्यानंतर रामायण रचनेला प्रारंभ झाला असावा. मात्र याची समाप्ती ही इसवी सनोत्तर 3ऱ्या शतकात झाली आणि महाभारताची समाप्ती मात्र इसवी सनोत्तर 4थ्या शतकात झाली. त्यामुळे महाभारताची रचना आधी सुरू झाली, रामायणाची नंतर झाली, तरी रामायणाची रचना पूर्ण झाली महाभारताआधी.
या दृष्टीने रामायण हे महाभारताच्या आधी रचलं गेलं असं मानलं जातं. आणि म्हणून तो आपण आद्य ग्रंथ म्हणून म्हणतो. पाहतो. आता रामायणाचा जर विचार केला तर रामायण प्रभू श्रीराम, सीतामाई किंवा भाऊ लक्ष्मण किंवा हा सगळा एक आदर्शवादाचा एक अत्युत्कृष्ट बिंदू असं आपण म्हणू शकतो. हो, रामायणाबाबतीत एका मोठ्या भाष्यकाराने, टीकाकाराने म्हटलेलं आहे, शोकहा श्लोकत्व मागता. वाल्मिकींना क्रौंच वधाचं जे प्रसंगचित्र दिसलं आणि त्याच्यामध्ये त्या क्रौंचीने केलेला आक्रोश आणि त्या शोकातून त्यांना स्फुरलेला पहिला शाप, हा शाप छंदोबद्ध होता. मा निषाद प्रतिष्ठा शाश्वती त्वमगमः समाः यत्क्रौंच मिथुनाद एकम अवधीही काममोहितम. जगातलं पहिलं छंदोबद्ध काव्य, जे लौकिक काव्य ह्या शब्दाने सांगता येईल, ते हा श्लोक आहे. आणि याच्यातून वाल्मिकींना प्रेरणा मिळाली काव्यरचनेची. मा निषाद प्रतिष्ठा शाश्वतीही त्वम अगमः समाः. याचा अर्थ, हे निषादा, ज्या व्याधाने त्या क्रौंच मिथुनातल्या, क्रौंचाचा जो जोडा तिथे झाडावर बसला होता, त्यातल्या नर क्रौंचाला आपल्या बाणाने विद्ध केलं. पक्ष्यांमध्ये क्रौंच हा पक्षी असा आहे की तो कायम आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहतो. बाकीच्या प्राणी पक्ष्यांपेक्षा हा अपवाद मानला गेलाय. तर त्या क्रौंचीने आपल्या क्रौंचासाठी फार मोठा आक्रोश तिथे केला. आणि हे एक सृष्टीतलं सामान्यपणे दिसणारं चित्र, प्रसंग, हे पाहून वाल्मिकींना तो शोक असह्य झाला. आणि त्या शोकाच्या असह्यतेमध्ये त्यांच्या मुखातून जो श्लोक आला तो असा होता, मा निषाद, हे निषादा, तू आतताईपणाने या क्रौंच जोडप्यातल्या एकाचा वध केलायस, त्यामुळे तुला शाश्वती अशी प्रतिष्ठा, प्रतिष्ठा या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, लौकिक, मान, एक समाजामध्ये मानाचं स्थान, असं आपण मराठीत अर्थ करतो. पण प्रतिष्ठाचा अर्थ स्थैर्य, आयुष्य, स्थैर्याचं आयुष्य किंवा पूर्ण आयुष्य, दीर्घायुष्य, ह्याचाही अर्थ प्रतिष्ठा या शब्दातून व्यक्त झालाय. तर हे तुला कधीही लाभणार नाही. का? तर तू या क्रौंचातल्या एकाचा निर्दयीपणाने वध केलास. तर असा हा तो श्लोक, ज्याच्यामध्ये तो शोक ओतप्रोत भरलेला होता. आणि तो शोक झालाय एका ऋषींना, जे ऋषी काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर याच्यापेक्षा खूप दूर आपल्या तपाद्वारे, साधनेद्वारे पोचलेले होते. मात्र त्याही ऋषींना अशा एका हळुवार प्रसंगी हा शोक मनाला भिडून गेला. आणि हा श्लोक आणि शोक भिडणं, यातून रामायणाची रचना झाली. इथून पुढे रामायण रचलं गेलं. ब्रह्मदेवानी आदेश दिला अशी कथा आहे. आणि त्यानंतर देवर्षी नारदांनी ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने 100 श्लोकामध्ये, म्हणजे ज्याला मूल रामायण असं म्हटलं जातं, ते वाल्मिकींना सांगितलं. आणि या 100 श्लोकांचा आधार घेऊन आणि अनेक अर्थात गाथांचा आधार घेऊन वाल्मिकींनी या रामकथेचा परिष्कार पूर्ण रामायणाच्या, जे 7 कांड, 24,000 श्लोक इतक्या आकारात विस्तारलेलं आहे, त्यामध्ये याचं वर्गीकरण, विस्तार केलेला दिसतो. 7 कांड कुठली सांगता येतील? नक्कीच सांगू. आपण या कांडांचा जो नामनिर्देश पाहिला, तर त्या नामनिर्देशातून रामकथेच्या त्या प्रसंगाचं सूचन केलेलं आहे. पहिलं कांड हे बालकांड आहे, अर्थात रामाचं बालवयातलं चरित्र. या चरित्राची इति ही रामाच्या स्वयंवर प्रसंगात होते. जानकीशी झालेलं स्वयंवर, त्यावेळी केलेला शिवधनुर्भंग, इथे बालकांड संपतं. दुसरं कांड आहे अयोध्याकांड, म्हणजे रामाचा विवाह झाल्यानंतर रामाने अयोध्येत परत येणं, त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जाणं आणि दशरथाने त्याला राज्याभिषेक करण्याचा संकल्प करणं. याच वेळी कैकेयीच्या मनात मंथरेने विकल्प भरवून रामाला वनवास आणि भरताला राज्याभिषेक करण्याचा वर मागवून घेणं आणि या वरापायी दशरथाला शोकातिरेक होऊन त्या दशरथाची मनोवस्था कोलमडून तो रुग्ण होणं. त्याचवेळी रामचंद्रांनी आपल्या पित्याच्या वचनाच्या, वराच्या पालनासाठी, रक्षणासाठी
आपला भाऊ लक्ष्मण आणि जानकी यांच्यासहित वनवास स्वीकारणं, हा कथाभाग अयोध्याकांडाचा. आरण्यकांड पुढचं कांड आहे. रामानी वनवास पत्करणं आणि या वनवासाला गेलेले असताना इकडे दशरथांचं देहावसान होणं, या कालावधीत भरताचं त्याच्या आजोळहून परत येणं, ही सगळी परिस्थिती ओळखून भरताने राज्यभार न स्वीकारता तो आपल्या ज्येष्ठ भ्रात्याला रामाला देण्याची तयारी करणं, मात्र रामाने तितकाच मनाचा मोठेपणा दाखवून ते राज्य त्याला परत करणं. मात्र याच्या वर कडी म्हणून भरताने ते राज्य न स्वीकारता रामाचा केवळ दास सेवक म्हणून एक प्रभारी राजाच्या नात्याने ते राज्य सांभाळणं, हा सगळा भाग आपल्याला अयोध्याकांडात दिसतो. त्याच्या पुढच्या म्हणजे अयोध्याकांड सरता सरता जानकीचं रावणाद्वारे अपहरण केलं जातं. पुढचा भाग हा किष्किंधा कांडाचा आहे. सीतेच्या शोधार्थ फिरता फिरता रामांचं किष्किंधा या वानर राज्यामध्ये पदार्पण होतं. तिथे वानरराज जो दुष्ट वाली आहे त्याचा वध करून सुग्रीवाचं साह्य प्रभू रामचंद्र करतात. सुग्रीव आणि वानरसेनेच्या साह्याने पुढे राम जानकीचा शोध घेतात. यावेळी हनुमंताने कसा माता सीतेचा शोध लावला, हा कथाभाग पुढच्या कांडात येतो. ते कांड म्हणजे सुंदरकांड. किष्किंधा कांडानंतर येतं सुंदरकांड. सुंदरकांडामध्ये पूर्ण हनुमंताचं लंका दहन चरित्र हे सांगितलेलं आहे. आज अनेक भारतीयांच्या नित्य उपासनेमध्ये या सुंदरकांडाचे, मग वाल्मिकीय रामायणातल्या सुंदरकांडाचे असतील किंवा त्याच्यावरून जे तुलसी रामायण रामचरित मानस रचलं गेलेलं आहे त्या सुंदरकांडाचे असतील, ते पाठ केले जातात. त्यानंतरचं कांड हे युद्धकांड आहे. त्याला तुलसीदासांनी लंकाकांड म्हणून संबोधलंय. लंकेमध्ये जे घनघोर युद्ध झालं, राम रावणयोरिव राम रावणयोर युद्धम, असं एक सुभाषित सांगतात की रामरावणाच्या युद्धाला दुसरी कशाची उपमा दिली जाऊ शकत नाही. तर ते अभूतपूर्व असं युद्ध या युद्धकांडामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. अखेर रावणाचा वध, त्या रावणाच्या पदी राजशासनावर विभीषणाची नियुक्ती आणि रामांचं अयोध्येला परत येणं, हे कथानक युद्धकांडामध्ये दिसतं. आणि पुढचं कांड, अखेरचं कांड, हे उत्तरकांड मानलेलं आहे. अनेक चिकित्सकांच्या मते हे प्रक्षेपात्मक कांड असण्याची शक्यता आहे, कारण यामध्ये रामाचं काही उत्तरकालीन चरित्र, मग त्यामध्ये सीतेचा त्याग आहे, लवकुशांचा जन्म आहे, किंवा रावणाचं पूर्वचरित्र ऋषींनी रामांना सांगणं आहे, हनुमंताचं पूर्वचरित्र सांगणं आहे. तर अशा अनेक कथा आणि विशेषत्वाने रामाने केलेला अश्वमेध यज्ञ, रामाचा राज्यकारभार, याचं वर्णन आपल्याला या उत्तरकांडामध्ये आढळतं. तर अशी ही रामायणातली 7 कांड. छान. केवढा मोठा रामकथेचा पट तुम्ही अक्षरशः इतक्या थोडक्या शब्दांमध्ये मांडलात आज. ही सगळी कथा प्रत्येक भारतीयाच्या मनात बिंबलेली आहे, त्यामुळे त्या कथेच्या विस्तारात आपण जायला नको. मला इथे नेहमी असं वाटतं की खूप आदर्शवाद आहे का या रामकथेमध्ये. सगळीकडेच आदर्श राजा, आदर्श पत्नी, आदर्श पिता, त्याच्याविषयी काय सांगता येईल? याविषयी अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर आधुनिक वाल्मिकी ज्यांना म्हटलं जातं त्यांच्याच शब्दात मी ह्याचं उत्तर देईन, प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट. अरे वा, गदिमांचं फार प्रसिद्ध काव्य पंक्ती आहे. अर्थात मुळात इतिहासामध्ये घडलेल्या घटना जेव्हा समाजासमोर एक आदर्श म्हणून मांडल्या जातात, तेव्हा त्यामध्ये जिथे आवश्यक आहे तिथे काटछाट केली जाते. काही ठिकाणी काही वास्तविक प्रसंग हे कवी किंवा तो रचनाकार आपापल्या सोयीनुसार बदलूनही घेतो. त्यामुळे याच्यात आपण आज ज्याला इतिहास वास्तव म्हणतोय, मानतोय, त्यातलं किती असेल हे आपण सांगू शकत नाही, तो दावा करू शकत नाही, कारण आपण त्याचे साक्षीदार नाही. मात्र वाल्मिकींनी हे जे रामचरित्र सांगितलंय ते लोकांनी कसं वागावं. संस्कृत साहित्यामध्ये एक उक्ती प्रसिद्ध आहे, रामादिवत प्रवर्तितव्यम न रावणादिवत. सगळ्या रामायणाचं, रामकथेचं सार ह्या एका वाक्यात सामावलेलं आहे. रामासारखं वागावं आणि रावणासारखं वागू नये, हे सूत्र रामकथेचं सार आहे. मग त्यामध्ये वास्तविक काय, ऐतिहासिक काय, या प्रवादामध्ये न अडकता
वाल्मिकींनी ज्या समाजाच्या उत्थानाचा संकल्प करून किंवा समाजासमोर एक चिरस्थायी असे आदर्श स्थापन करण्यासाठी ही कथा सांगितली आहे, त्याचा विचार होणं, त्या अनुषंगाने त्याचं मूल्यमापन होणं हे अधिक आवश्यक आहे. छान. आत्ता मगाशी तुमच्या बोलण्यात आलं की तुलसी रामायणाचा उल्लेख झाला. हो, ह्याचप्रमाणे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि संस्कृतच्या समकालीन प्राकृत भाषांमध्येही अनेक रामायणं आपल्याला आविष्कार झालेले दिसतात. उदंड उदंड रामायण झालेली आहे. म्हणजे भारतीय महाद्वीप, उपद्वीप त्याचा विचार केला तर पूर्ण त्या जिथे जिथे भारत आणि भारतीयता पोचली तिथे तिथे रामायण पोचलं. आणि जिथे जिथे ज्या ज्या प्रांतात प्रदेशात ते पोचलं त्या त्या प्रांतातल्या भाषेचं एक लेणं लेवून ती रामकथा अवतरली. आणि अवतरली हा इतिहास काळ नाही, ती आजही अवतरते आहे. आजही तिचं पुन्हा पुन्हा अवलोकन, मांडणी ही नव्या नव्या परिप्रेक्ष्यातून केली जाते. छान. एक आपण दूरदर्शनवर रामायण मालिका पाहिली असेल, हो. त्याचं जे शीर्षक गीत आहे त्याच्यामध्ये एक फार सुंदर ओळ आहे, ती मला उद्धृत करावीशी वाटते. पुनी पुने कितने हो सुने सुनाए जिय की प्यास बुझत ना बुझाए. पुन्हा पुन्हा किती वेळा हे रामायण ऐकलं तरी ती मनाची जी तृष्णा आहे ऐकण्याची, त्या रामकथेच्या रसपानाची, ती काही केल्या शमत नाही. तशी ही रामकथा आहे. त्यामुळे जितके वेळा जितक्या भाषांमध्ये जितक्या पद्धतीने ती सांगता येईल, सांगितली जाईल, तितका तिचा गोडवा हा अधिकाधिक होत जाईल. छान. प्राकृत भाषेमध्ये जी संस्कृतला समकालीन मानली जाते, तर प्राकृत भाषेमध्ये अनेक रामचरित्र आपल्याला आढळतात. केवळ वैदिक हिंदू किंवा सनातन परंपरेमध्येच रामचरित्र सांगितलं गेलं नाही, तर जैन, बौद्ध यांच्या विविध कथा वाङ्मयामध्ये हे रामचरित्र दिसतं. जातक कथामध्ये दशरथ जातक आहे, जे बौद्ध धर्मामध्ये संप्रदायामध्ये प्रचलित आहे. तसं जैन परंपरेमध्ये पौमचर्यू किंवा पद्मपुराण या नावाने एक रचना दिसते, ज्याच्यामध्ये पद्म किंवा पौम या नावाने जो राजा किंवा राजकुमार सांगितलेला आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही, तर हा वाल्मिकींनी सांगितलेला प्रभू राम आहे. आणि त्याचं चरित्र त्या पौमचर्यू किंवा पद्मपुराणाद्वारे सांगितलं गेलं. असंच आता आपण जरा थोडं पुढे पाहिलं तर मध्ययुगीन कालखंडामध्ये अनेक आचार्य, अनेक संतांनी आपली लेखणी या रामचरित्रासाठी वाहिली. मग मराठीमध्ये जर आपण विचार केला तर संत शांती ब्रह्म ज्यांना म्हटलं जातं ते एकनाथ महाराज, त्यांनी भावार्थ रामायणाची रचना केली. हीच गोष्ट आपण बंगालमध्ये गेलो तर तिथे कृत्तिवासांनी रचलेलं रामायण आहे. कंब रामायण किंवा अगदी तमिळ, तेलुगू, मल्याळम अशा दाक्षिणात्य भाषांमध्ये रचली गेलेली रामायणं ही आपल्याला दिसतात. खुद्द संस्कृतामध्ये रामायणाच्या इतक्या आवृत्त्या, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने रचल्या गेलेल्या आहेत. हा एक फार मोठा कालखंड आहे आणि एक खरं म्हटलं तर सारस्वताचा मोठा प्रांत या रामकथेने व्यापलेला आहे. सारस्वताचा प्रांत तर व्यापलाच आहे, शिवाय लोकजीवनाचा सुद्धा प्रचंड मोठा भाग हा रामायणाने व्यापलेला दिसतो. आणि केवळ भारतातच नाही, तुम्ही मगाशी बोलताना जसं म्हणालात तसं जिथे जिथे भारतीय संस्कृतीचा प्रभाव दिसतो अशा ठिकाणीही हे रामायण आहे. आणि काही ठिकाणचे राजेही आपलं नाव रामायणाच्या आधारे, म्हणजे रामाचे वंशज आपण आहोत अशा दृष्टीने त्यांची नावं सुद्धा या पद्धतीची आहेत. थायलंड, कंबोडिया, इंडोनेशिया. खरं तर आजच्या धर्माच्या भाषेत पाहायचं झालं तर मुस्लिम प्रजाबहुल असे देश असून हे या रामायणाशी आपली नाळ कुठेतरी आजही जपून आहेत. बाली असेल, इंडोनेशिया असेल, तिथे आजही मोठमोठी देवळं आहेत, ज्या देवळांच्या भित्तिकांवर रामचरित्रातले अनेक प्रसंग कोरलेले आहेत, जिथे आजही थोड्या बहुत का होईना प्रमाणामध्ये रामोपासना, मारुतीची उपासना ही केली जाते. आणि त्याचबरोबर रामकथा आपण जी गायली जाते म्हणतो त्याचप्रमाणे आता दसऱ्याला असेल आपल्याला रावणाचा वध, दरवेळेला आपण हे करतो. खेड्यांमध्ये रामायण येतं, जत्रांमध्ये रामायण येतं, साहित्यामध्ये तर येतच येतं. तर अक्षरशः मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या सगळ्या अंगांमध्ये रामायण मुरलेलं आहे.
आणि ते अगदी तसंच खरंय. राहील, नाही का? अगदी खरंय. मला इथे एक श्लोक आठवतोय की यावत स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावद रामायण कथा लोकेषु प्रचलिष्यति. वा. आज आपण इथेच थांबूया. श्रोते हो, पुढच्या भागामध्ये प्रणव गोखले सरांकडून आपण महाभारत या ग्रंथाविषयी जाणून घेऊया. सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि ही इतकी माहिती उद्बोधक पद्धतीने सांगितलीत. मनःपूर्वक धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.